Hello everyone, welcome to Arviso's English. So students, in this video we are seeing 8th standard semi-English lesson Androclus and the Lion passage 3. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Androclus and the Lion या लेसनचा पॅसेज नंबर 3 बघणार आहोत, जो लास्ट पॅसेज सुद्धा आहे. लेट्स गेट स्टार्टेड. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. सो त्या दिवसांमध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा अँड्रोक्लस होता, जे लोक गिल्टी फाउंड व्हायचे ऑफ अ सिरियस क्राईम म्हणजे एखाद्या अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी सिद्ध व्हायचे, वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट, त्यांना ॲज अ पनिशमेंट शिक्षा म्हणून जंगली जनावरं जे असतात, श्वापद जे असतात, त्यांना खाऊ घातल्या जायचं. तर ही शिक्षा त्यांना मिळत होती. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि आपल्या मास्टरपासून, आपल्या मालकापासून पळून जाणे, मालकाच्या घरून पळून जाणे हा त्या काळामध्ये खूप सिरियस क्राईम म्हणजे अतिशय गंभीर गुन्हा होता. देअरफोर अँड्रोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. त्यामुळे नक्कीच अँड्रोक्लसला सुद्धा वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली जनावर किंवा श्वापदांपुढे फेकून देण्यात येणार होतं. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. ज्या दिवशी शिक्षा ठरलेली होती त्या अपॉइंटेड डेला एम्परर म्हणजे सम्राट सर्कसमध्ये आला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. द क्राउड्स चिअर्ड लाऊडली. सर्व लोकांनी, तिथे उपस्थित सर्व लोकांनी अतिशय जोरात चिअर केलं. द ट्रम्पटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉट इन टू द अरिना. जे ट्रम्पटर्स होते, तुतारी वादक होते, त्यांनी तुताऱ्या वाजवल्या आणि अँड्रोक्लसला अरिनामध्ये, अरिना म्हणजे जे ग्राउंड आहे जिथं त्याला शिक्षा देण्यात येणार होती, तिथं त्याला आणण्यात आलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड. त्याच्या सर्व साखळ्या ज्या आहेत त्या काढून टाकण्यात आल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. पण अँड्रोक्लस जो आहे त्याला अतिशय थकल्यासारखं आणि डिसमेड म्हणजे निराश झाल्यासारखं वाटत होतं. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. कारण त्याला खात्री होती की आज त्याच्या जीवनातला हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अँड्रोक्लस अतिशय निराश झालेला होता. ॲट द अपोजिट एंड द गेट वॉज रेस्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द अरिना. विरुद्ध दिशेला, त्या ग्राउंडच्या विरुद्ध दिशेला एक गेट ओपन झालं, वर उघडलं गेलं आणि त्या गेटमधून एक फेरोसियस लायन, फेरोसियस म्हणजे वाईल्ड अँड डेंजरस, अतिशय भयंकर असा सिंह अरिनामध्ये आला. इट हॅज बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. त्याला बऱ्याच दिवसापासून उपाशी ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून तो अजून भयंकर, अजून आक्रस्ताळ असा झालेला असला पाहिजे. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. अँड्रोक्लस भीतीने घारटला, पण त्याने तरीही हिंमत दाखवली आणि त्या सिंहासोबत लढायला तयार झाला. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. सिंहाने अँड्रोक्लसला बघितलं आणि सिंह मोठमोठ्या उड्या मारत त्याच्याकडे धावत येऊ लागला. बाउंडिंग अँड रोअरिंग, अतिशय जोरजोराने गर्जना करू लागला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण अचानक तो सिंह आपल्या रस्त्यामध्येच थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. त्यानंतर तो अतिशय हळूहळू अँड्रोक्लसकडे येऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. त्याला बघून असं वाटत होतं की त्याचं जेवढं ही रेज आहे, रेज म्हणजे राग, अँगर, सीम टू हॅव मेल्टेड, तो निघून गेलेला आहे. म्हणजे त्या सिंहाचा राग शांत झाल्यासारखा वाटू लागला. अँड्रोक्लस सॉ दिस टू. आणि अँड्रोक्लसने सुद्धा हे बघितलं. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि अशा प्रकारे दोघंही मित्रांनी एकमेकांना ओळखलं. म्हणजे तो सिंह तो सेम सिंह होता ज्याची मदत अँड्रोक्लसने केलेली होती. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. सर्वांना आश्चर्य वाटलं बघून सिंह पुन्हा अँड्रोक्लसकडे धावत आला. बट व्हेन इट रीच्ड हिम इट बिगन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. पण जेव्हा अँड्रोक्लस जवळ पोचला तेव्हा आता आपलं नाक तो अँड्रोक्लसच्या शरीराला घासत होता, जणू काही अँड्रोक्लसची लाड करत होता. अँड्रोक्लस हग्ड द लायन. अँड्रोक्लसने सुद्धा लॉयनला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोक्लस सुद्धा रिलीफ आणि जॉय म्हणजे आनंदाने आणि सुटकेचा निश्वास सोडत रडू लागला. वेप्ट म्हणजे रडणे. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. तिथे उपस्थित सर्व प्रेक्षक, ज्यामध्ये एम्परर म्हणजे सम्राटसुद्धा होता, ही टेंडर साईट, टेंडर म्हणजे अतिशय नाजूक असं हे जे दृश्य होतं, अतिशय कोमल दृश्य होतं, अतिशय आश्चर्यचकित होऊन बघत होते. People began to cheer Androclus
अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. लोक अँड्रोक्लसच्या नावाचे जयघोष करू लागले आणि सर्व लोक एम्पररकडे त्याला सोडून द्यायची मागणी करू लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. एम्पररने सुद्धा अँड्रोक्लसला सिंहाच्या स्ट्रेंज बिहेवियरबद्दल, सिंहाच्या विचित्र या वागणुकीबद्दल जे आहे त्याचा जाब विचारला. त्याने एक्सप्लेनेशन मागितलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. आणि जेव्हा मग अँड्रोक्लसने त्याची सर्व स्टोरी सांगितली की कशाप्रकारे त्याने त्या सिंहाची मदत केली होती, एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. माणूस आणि जानवर किंवा श्वापद यांच्यामधलं जे फ्रेंडशिप आहे, मैत्री आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, ही बघून एम्पररला सुद्धा भरून आलं. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. एम्पररने ऑर्डर दिली, एम्पररने घोषणा केली की अँड्रोक्लसला सोडून देण्यात येईल. आजपासून अँड्रोक्लस हा फ्री असेल, स्वतंत्र असेल. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. यापुढे तो स्लेव म्हणजे गुलाम राहणार नाही. When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. जेव्हा एम्पररने अँड्रोक्लसला विचारलं की अजून त्याला कुठलं रिवॉर्ड म्हणजे बक्षीस हवं आहे, त्यावर अँड्रोक्लस म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको, पण या सिंहाला सुद्धा मुक्त करा, अशी रिक्वेस्ट त्याने एम्पररकडे केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा प्रकारे शेवटी दोघंही मित्र जंगलामध्ये एक स्वतंत्र जीवन जगण्यासाठी निघून गेले. सो मित्रांनो, ही अशी होती स्टोरी अँड्रोक्लस अँड द लायन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.